नमस्कार मित्रांनो. परत एक नवीन मैदानचं अपडेट घेऊन आलो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं पहिलं मैदान स्विफ्टचं. तर मित्रांनो, हे स्विफ्टचं मैदान कशा पद्धतीनं होणार आहे, या मैदान ब गटाचंच का काढलं आहे, ह्याच्यामध्ये काही खास नियम अटी आहेत, काही खास लोक आहेत, त्यांना घेऊन हे मैदान काढण्यात आलेलं आहे. याच्यामागचं काय कारण आहे, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मित्रांनो पट्टा बघायला मिळणार आहे की पट्ट्यामध्ये कशा पद्धतीनं आत्ता रान कसं आहे पळायला बैलासनी, आणि त्याचबरोबर ती ह्या मैदानची एकंदरीत रूपरेषा कशी असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे. संपूर्ण या मैदानची कमिटी आपल्यासोबत आहे, तर त्यांच्याशी आपण चर्चा करूया. दादा नमस्कार. नमस्कार. सगळ्यात आधी आपल्या प्रेक्षकांना तुमची एकदा ओळख सांगा. नमस्कार, माझं नाव अजय सावंत. दादा, हे टाकळीवाडीच्या माळात हे जे मैदानाचं आयोजन केले, कोल्हापूर जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं ऐतिहासिक मैदान होणार आहे. हे मैदान आयोजित करण्यामागचं काय खास कारण? खास कारण म्हणजे रेणुकामा देवीच्या यात्रेनिमित्त आपण हे मैदान आयोजित केलेलं आहे. रेणुका देवीच्या यात्रेनिमित्त. हा, यात्रेनिमित्त. हे मैदान किती तारखेला असणार आहे, त्याची वेळ काय असणार आणि ठिकाण काय असणार आहे? गुरुवार दिनांक 18/12/2025 रोजी सकाळी 9 वाजता टाकळीवाडी माळ या ठिकाणी हे मैदान संपन्न होणार आहे. बरोबर. हे मैदान किती गटांच्या मध्ये तुम्ही आयोजन केले? हे मैदान आम्ही 4 गटामध्ये आयोजन केलेलं आहे. जनरल ब गट, दुसरा चौथा गट, शिरोळ तालुक्यामध्ये बैलगाडी आणि शिरोळ तालुक्यामध्ये आदत गट. ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या 4ही गटासनी प्रवेश फी किती टक्के असणार आहे? प्रवेश फी 10% आहे. 10% सगळ्याच गटाला. बरोबर. आणि याचं आता हे मोठं जे स्विफ्टचं बक्षीस जे आहे, हे 1, 2, 3चं बक्षीस कसं असणार आहे बगटाचं? प्रथम क्रमांकाला स्विफ्ट आहे, द्वितीय क्रमांकाला 2 युनिकॉर्न, 1 HF डिलेक्स आहे, तृतीय क्रमांकाला 2 स्प्लेंडर आहेत. अशा पद्धतीने हे 1 ते 3 बक्षीस असणार. बरोबर आहे. या मैदानासाठी बैल मालकांनी घेऊन येताना कोणकोणते कागदपत्र, जे शासनाच्या नियमानुसार मैदान होणार, त्यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत? शासनाच्या नियमानुसार मैदानावर यासाठी कागदपत्र लागणार आहेत. लंपी सर्टिफिकेट, मालकाचं आधार कार्ड, हे सगळं घेऊन यायला लागणार. बैलाचा फोटो हा घेऊन यायला लागणार सगळ्यांना. आणि गाडीवानाचं आधार कार्ड. गाडीवानाचा आधी ज्या बैलगाडीत जो गाडीवर बसणार आहे त्या गाडीवानाचं आधार कार्ड व त्यासाठी आम्ही एक हमीपत्र तयार केलं आहे या ठिकाणी. प्राणीमित्रवाली म्हणजे या ठिकाणी असणार आहेत सगळे उपस्थित. जर कोणत्या ड्रायव्हरनं जर आमच्या म्हणजे नियमाचं उल्लंघन करून समजा जर बॅटरी वगैरे किंवा काय केलं तर त्या ड्रायव्हरला शिक्षेस पात्र धरले जाईल. त्यामध्ये त्यांना असं लिहून द्यायचं आहे की म्हणजे लिहिलेलं मॅटर त्याला त्यांना फक्त नावाने सही करायची आहे. त्यामुळे असा मॅटर आहे की जर मी गुन्हेस पात्र असेल तर मला 3 वर्ष शिक्षा व 5 लाख रुपये दंड हा मी भरण्यास तयार आहे, असं त्यामध्ये नमूद आहे. बरोबर. आणि याच्यासाठी ह्या मैदानाच्यासाठी तुम्ही जी नियमावली, आणखी काय काय नियमावली बनवल्या, बैल मालकांच्यासाठी असो किंवा गाडीवानांच्यासाठी असो, त्याचा एकदा उल्लेख करायचा यामध्ये. ब गटासाठी आम्ही नियमावली तयार केली आहे. यामध्ये अशी नियमावली तयार केली की जे फॉर्च्युनरचं मैदान झालं त्या ठिकाणी जे मैदान झालं त्यामध्ये जे 18 गाड्या होत्या, 18-19 गाड्या त्या, तसेच बेनाडी यात्रा, अब्दुलाट यात्रा या ठिकाणी जी बैलं पडलेली आहेत, म्हणजे जरा कमी गटात जी पडलेली बैल आहेत ती नाहीतच आहे. यामध्ये ब गटाच्या बैलावर कोणत्याही अन्यायाने ब गटासाठी मैदान ठेवलं आहे, ब गटाच्या बैलांसाठी. बरोबर. आता तुम्ही म्हणताय फॉर्च्युनरमध्ये ज्या गटाला गाड्या पडल्या त्या चालणार नाही, जेणेकरून गटात ज्या गाड्या पडतात त्या गटात चालणार नाही. बरोबर. तुम्ही आत्ता सगळी कसं आहे की प्रेक्षक हे जनरलची बैल बघायला येतात, बरोबर. तर तुम्ही ब गटाचं मैदानच का काढलं, ह्याच्या मागचं काय कारण? ब गटाचं मैदान काढायचं कारण म्हणजे आता गटाची बैल जी कायम पळतेली तीच पळणार आहेत. मग कधी नवीन तयार बैल कधी होणार? नवीन बैलांना बघण्यासाठी प्रेक्षकांनी पाहिजे ना. नवीन चेहरा म्हणा, आता नवीन बैल भरपूर आहेत. आता नवीन ब गटाला पळणारी बैल भरपूर आहेत. ती पण आता भविष्यात त्यांना जर आता असा चान्स दिला, प्रत्येक वेळी गटाला मोठं बक्षीस ठेवा असं काय नाही. ब गटाला मोठं बक्षीस ठेवलं, उद्या आणि परत तिने गटात सोडा, त्यांची अपेक्षा वाढेल ना, ती तर कधी होणार? त्यांची पण कुवत आहे पैसे भरण्याची वगैरे, पण आपण त्यासाठी मैदान ठेवत नाही. त्यासाठी हे मैदान आयोजित केलं ब गटासाठी. तर मित्रांनो, ह्या आयोजकांनी, सगळ्या संपूर्ण आयोजकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं एक उपक्रम चालू केला आहे की ब गटाची खालची जी बैल आहेत त्यांना पण मोठ्या मैदानाला पळता यावं आणि मोठं बक्षिसाचं मान आणि मोठी नवीन एक चेहरे या संपूर्ण शर्यत शौकीनांच्या समोर ती यावी, याच्यासाठी एक अतिशय चांगला उपक्रम आहे. आता हे मैदान कशा पद्धतीने होणार आहे आणि काय सांगाल या मैदानाबद्दल? आता तसं बघायला गेलं तर बैलगाडी शर्यत म्हणले की शक्यतो नियमासाठी म्हणले की आडी बेनाडी यांचाच फक्त नावाचा उल्लेख केला जातो सगळीकडे. गुरुवार दिनांक 18/12/2025 रोजी टाकळीवाडी या ठिकाणी जे मैदान होणार आहे या ठिकाणी आपण येऊन बघायचं. टाकळीवाडी म्हणजे टाकळीवाडी गावातीलच जसे शिरोळ तालुक्यातील, कोल्हापूर जिल्ह्यातील जे म्हणजे बैलगाडी मालक असतील किंवा कोण असतील, नेम म्हणजे काय असतंय
हे तुम्हाला टाकेवाडी पट्ट्यावर करून देईल. म्हणजे एकंदरीत असं तुम्ही म्हणताय की नियम इथं आल्यानंतर बघायला मिळेल. काय असणार आहेत नियम त्याचं पुढून सविस्तर सांगा, जेणेकरून मालक लोकांना, गाडीवानांना आणि प्रेक्षकांना आणि येणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना हे कळेल. नियम असे असणार आहेत, पंच जे सांगतील तेच नियम असणार. पंचांच्या नियमाचं उल्लंघन केलं की या ठिकाणी हे नाही. आणि यामध्ये पट्ट्यावरती टू व्हीलर एकही नसणार आहे, 2च ड्रोनच्या गाड्या असणार आहेत, त्याच्यावरती तिसरी गाडी नसणार आहे. आणि बक्षीस सगळं क्लिअर असणार आहे. आणि नंबर देताना ड्रोन कॅमेरा बघून नंबर देणार. ज्या गाडीच्या मागे जर कुठली ड्रोन कॅमेऱ्याच्या गाडीतून जर दुसरी कुठली गाडी आली तर त्या गाडीला बक्षीस दिलं जाणार नाही. आणि पंचांच्या व्यतिरिक्त दुसरं कोण सांगायचं नाही ह्यानं गाडी लावलाय, ह्यानं बॅटरी लावलाय. पंच आहेत, पंच निर्णय घेणार आहेत. पंचांच्या निर्णयाच्या पुढे कोणाचा चालणार नाही. समजा इथं पट्ट्यावरती गाड्या 1 2 3 नंबर प्रमाणे गाडी लावल्यावर ज्यावेळी मै करून पंच 1 2 3 म्हणतील त्यावेळेस गाडी होईल. याच्या व्यतिरिक्त कोण जर आगाऊपणा केला किंवा काय बॅटरी जर लावली असं समजलं तर डायरेक्ट मैदान कॅन्सल होईल. कुणाचीही प्रवेश फी परत मिळणार नाही. 15-20 मिनिटांना परत मैदान सोडण्यात येईल. त्यामुळं गाडी पळवताना आणि जे मालक ड्रायव्हर बसवणार त्या ड्रायव्हरना सूचना द्या, तुमच्या नावासाठी गाडी पळवू नका. बैलांसाठी व बैलांनी इजावणे अशी गाडी पळवा. तुमच्या नावासाठी तुम्ही बॅटरी लावून गाडी नंबर करून असं काय करू नका. जे नियम आहेत पंचांचे ते नियम पाळा. त्या नियमाप्रमाणे पाळा तरच तुम्हाला बक्षीस क्लिअर मिळणार आहे. आता तुम्ही जाहिरातीत उल्लेख केला आहे की मैदानचं बक्षीस जागेवरती 15 मिनिटात देणार आहे. त्याचं काय रूपरेषा असणार आहे ती? रूपरेषा म्हणजे बक्षीस समारंभ या ठिकाणी ड्रोन कॅमेरा बघून बक्षीस समारंभ लगेच होणार. या ठिकाणी असं नाही की बाबा इथं बक्षीस समारंभ नाही, एक 8 दिवसांनी बक्षीस समारंभ करा. ज्या गाड्या आहेत, स्विफ्ट गाडी असू दे, युनिकॉर्न असू दे, स्प्लेंडर असू दे, HF असू दे, इथं पट्ट्यावरती गाड्या सगळ्या सकाळी 9 वाजता हजर असणार आहेत. सगळ्या गाड्या बुक केल्या जातात. सगळ्या गाड्या त्याच्या असणार आहेत. इथनं नंबर झाल्यावर त्यांनी ती गाडी घेऊनच जायचं, शोरूममधून आपले कागदपत्र देऊन नावावर करून घरी घेऊन जायचं. सगळ्याच गटाचं बक्षीस जागेवर मिळणार. सगळ्याच गटाचं बक्षीस जागेवर मिळणार आहे. बरं, आता तुम्ही नियमामध्ये सांगितलं असं की मैदान बिना बॅटरीचं, बिना काठीलाटी होणार आहे, कुठलीही गाडी चालणार नाही. परंतु काय होतं एक तुम्हाला सांगतो की सगळ्या ठिकाणी प्रत्येक पंच कमिटी म्हणते की मैदान आम्ही रास्त करणार आणि जे व्हायचं तेच जनरल गटातच होते. म्हणजे मोठ्या गटात, ब गटात म्हणा, जनरल गटात हेच होते. जे मैदान घाण व्हायचे घाणच होते. तर इथं जर घाण झालं तर तेव्हा तुमची भूमिका काय असणार आहे कमिटीची? आमची भूमिका क्लिअरच आहे. आम्ही पहिलाच भूमिका क्लिअर केलेली आहे. अशी जर घाण झाली तर आम्ही मैदानाला कोणालाही बक्षीस देणार नाही. मैदान परत सोडण्यात येईल. कुणाचीही प्रवेश फी परत दिली जाणार नाही. प्रवेश फी काय 10,000 5,000 नाही, 62,000 प्रवेश फी आहे. त्यामुळे कोणावर अन्याय होणार नाही याप्रमाणे आम्ही नियोजन केलं आहे. आणि जे पण सांगतील नियमाचे त्या नियमाचं उल्लंघन करायला निघून त्याप्रमाणे गाड्या पळवा. तुमची बैल पळू द्यात, काय असेल ते पळत. ज्याची बैल बॅटरी शिवाय आणि ढकली मेशीशिवाय पळत नाही तिने इथं नाही आणले चालते. आणि आम्ही त्यासाठी नेम केलेला आहे. 4ही गटामध्ये आम्ही लिमिटेड गाडी घेणार आहे. 2 गट करणार नाही, आम्ही 1च गट करणार आहे. ब गटामध्ये आम्ही 18च गाडी घेणार आहे. तसेच दुसऱ्या तोसामध्ये पण आम्ही 18च गाडी घेणार आहे. शिरोळ तालुका मर्यादेला पण 18 गाडी आणि आदत गटाला आम्ही 12 ते 13 गाडी करणार, त्याच्यावर गाडी करणार नाही. लिमिटेड गाड्या घेण्यामागचं काय कारण, का बरं? लिमिटेड गाड्या घेण्याचं कारण म्हणजे मैदान मोठं असल्यामुळं आणि बक्षीस क्लिअर देत असल्यामुळं आणि पब्लिक असल्यामुळं. तसं ब गटाला बघायला गेलं तर 40 गाडी होत्या, पण आम्हाला करायचं नाही, 18 गाडी करायची आहे. कारण आम्हाला पैसा मिळवायचा नाही, काही नाही. आम्हाला रास्त मैदान करायचं आहे, क्लिअर बक्षीस द्यायचं आहे. त्यामुळे आम्ही लिमिटेड गाडी घेणार आहे. गाड्या नोंदणी चालू आहे आता. बरोबर. आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून येणाऱ्या प्रेक्षकांना काय कोणता मेसेज द्याल, कोणता संदेश द्याल? प्रेक्षकांना विनंती आमची, तुम्ही प्रत्येक बैलाचे कोण ना कोण चाहता असतोच. तुमचं प्रेम आहे भरपूर, मान्य आहे आम्हाला. फक्त तुम्ही पंच कमिटीला व टाकळीवाडी ग्रामस्थ यात्रा कमिटी आहे यांना सहकार्य करायचं. आपण रस्त्यावर उभा राहिणे कोण, पहिल्यांदा पळायला जागा मोकळा करायचा आहे. डांबरी मोकळा डांबरी उभारला चालेल, काही अडचण नाही. कारण की बैल पळणारे असतात, त्यांना बैलांना काय ब्रेक नसतोय, काय फर्स्ट सेकंड थर्ड नसतोय. एखादी गाडी बाहेर गेली, अंगावर गेली, तुमची जबाबदारी आहे ती, दुखापत झाली असते. त्यामुळे प्रत्येकानं आपापल्या जबाबदारी यायचं आहे. तर मित्रांनो, हे मैदान कशा पद्धतीने होणार आता आयोजकांनी सांगितलं. परंतु मित्रांनो, हे टाकळीवाडीच्या पट्ट्यावरती मैदान होणार आहे. तर टाकळीवाडीचे पण काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत, त्यांना पण विचारूया की कसं नियोजन त्यांचं असणार आहे, त्यांची भूमिका काय असणार. काय सांगाल साहेब मैदानाबद्दल? या मैदानाबद्दल म्हणजे आता पहिलं बी ह्या मैदान झालेलं आहे. या ठिकाणी पहिलं बी मैदान रास्तच झालं या मैदान, या पट्ट्यावर. पट्टा नवीन केल्यापासून आपण रास्त शक्यतो केलेला आहे. सगळं कधीही हे केलं नाही, पण तसंच त्या पद्धतीनं हे शिफ्ट मैदान रास्त होईल. अतिशय चांगल्या पद्धतीनं पंच कमिटीनं आयोजन केलेलं आहे. तर इथं मित्रांनो काळजीपूर्वक येणे, काळजीपूर्वक गाडी हाणणे, गाडी बैल घेऊन येणे, बघणे आणि आपापल्या घराला जाणे, या हिशोबाने या मित्रांनो. आणि यायला मित्रांनो या मैदानाला विसरू नका. आणि जितका व्हिडिओ हा शेअर करता येईल
नक्का व्हिडिओ शेअर करा आणि ही बारीक सारीक सगळी माहिती प्रत्येक बैल मालकांच्यापर्यंत, गाडीवानांच्यापर्यंत आणि शर्यत शौकीनांच्यापर्यंत, प्रेक्षकांच्यापर्यंत पोहोचू दे. हेच मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांचा आयोजकांचा संदेश आहे. मित्रांनो ही मुलाखत आता इथंच थांबूया आणि अशीच एक नवीन मुलाखत घेऊन लवकरच येऊ. आतासाठी धन्यवाद.